नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षण विभागाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय. यामध्ये राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थीनींच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत या ठिकाणी 27 सप्टेंबर 2024ला हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा देण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थीनींच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून संदर्भीय क्रमांक 4 अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या संदर्भात शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबत सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या ठिकाणी शासन निर्णय संदर्भीय क्रमांक 4 येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे. शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षा विषयक बाबींच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात. या ठिकाणी अ भाग दिलेला आहे. या भागामध्ये काय म्हटलेलं आहे? शाळा व परिसरात CCTV कॅमेरे बसवणे. या ठिकाणी या अ भागामध्ये पहिला भाग दिलेला आहे. खाजगी व्यवस्थापनाचा सर्व शाळांकरता शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने CCTV कॅमेरे HD यामध्ये बसविणे बंधनकारक राहील. या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. यामध्ये प्रसंग परत्वे, शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या मार्गांचा देखील अवलंब करण्यात येईल. दुसरी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरा बसवण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक आहे. संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना DPC अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान 5% निधी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयान्वये ज्या योजनांसाठी हा निधी वापरण्यास मुभा आहे त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या पायाभूत सुविधांचे निर्माण या घटकांचा देखील समावेश आहे. त्यामुळे या घटकांतर्गत CCTV कॅमेरे बसवण्यासाठी 5% प्रमाणात राखीव ठेवण्यात आलेल्या निधीचा वापर करता येईल. अशी कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची असेल. जिल्हा स्तरावरील उपलब्ध असणारे निधी जसे की खनिज निधी, विधिमंडळ व संसद सदस्य निधी, जिल्हा परिषदेमधील विकास कामांचे विविध निधी इत्यादी निधी शाळांमध्ये CCTV बसवण्याकरता वापरता येऊ शकतात. अशा प्रकारे विविध निधी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व संबंधित अन्य अधिकारी यांनी उपलब्ध करून द्यावेत. या संदर्भात शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करावा. तिसरी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शाळा व परिसरात केवळ CCTV कॅमेरे बसवून पुरेसे नसून ठराविक अंतराने त्यांचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे. असे फुटेज तपासणे व काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापकाची व सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल. मुख्याध्यापकाने आठवड्यातून किमान 3 वेळा अशी तपासणी करणे आवश्यक राहील. मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावे. फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाची संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील. ब भाग या ठिकाणी देण्यात आलेला आहे. शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी. पहिला आहे सफाई कर्मचारी, वर्ग 4 व तत्सम कर्मचारी यांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची कौटुंबिक व अन्य अनुषंगिक पार्श्वभूमी तपासण्यात यावी. दुसरा आहे नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्य स्रोताद्वारे अथवा
कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात, जसे की सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, मदतनीस, स्कूल बसची चालक इत्यादी बाबतीत संबंधित व्यक्तींच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत होणे आवश्यक आहे. यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहील. नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात यावी. या ठिकाणी तिसरी सूचना देण्यात आलेली आहे. शाळांमध्ये बाह्य स्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती करताना पूर्व प्राथमिक तसेच इयत्ता 1ली ते 6वी या वर्गासाठी शक्यतो महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. चौथी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नेमणुकीवेळी अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ज्या निकषांवर शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येते त्याच निकषांचे पालन करून सदर नेमणुका करण्यात याव्यात. नियुक्तीपूर्वी अशा कर्मचाऱ्यांची मानसशास्त्रीय चाचणी करण्यात यावी. क भाग या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे. तक्रारी पेटी. आपल्या शाळेत आपल्याला तक्रार पेटी बसवण्यासाठी मागील देखील शिक्षण विभागाचे हे पत्र आलेलं होतं आणि या ठिकाणी देखील हा विषय घेण्यात आलेला आहे. पहिला विषय आहे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाचा ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याबाबत संदर्भ क्रमांक 1 येथील शासन परिपत्रकान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या संदर्भात शाळा व्यवस्थापन समिती, क्षेत्रीय यंत्रणा यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तक्रार पेटी उघडण्याबाबत तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारीवर करावयाच्या कार्यवाही संदर्भात सदर परिपत्रकान्वये सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि या तक्रार पेटीचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे करीत आहेत किंवा कसे यांची तपासणी होणे देखील तितकेच आवश्यक आहे. दुसरा विषय पेटीबाबत दुसरा विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरता तक्रार पेटी बसवणे व त्या संदर्भात संदर्भ क्रमांक 1 येथील परिपत्रकातील तरतुदीचे पालन करणे अनिवार्य आहे. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल. यात कसूर झाल्याचे आढळून आल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. ड भाग या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे. सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदीचे अनुपालन. आपल्या शाळेमध्ये सखी सावित्री समितीची स्थापन करण्यास आपल्या सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि तसं आपण सखी सावित्री समिती देखील स्थापन केलेली आहे. शाळा, केंद्र, तालुका, शहर, साधन केंद्र या स्तरावर संदर्भ क्रमांक 2 येथील शासन परिपत्रकान्वये सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले आहे. सदर परिपत्रकान्वये या समितीने करावयाची कार्य तपशीलवारपणे नमूद करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समित्यांनी त्यांना नेमून दिलेली कार्य विहित कालावधीत पार पाडणे आवश्यक आहे. याबाबतचा आढावा विशेषत्वाने विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात घेणे महत्त्वपूर्ण आहे. ई भाग या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे. विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन. विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन देखील आपण आपल्या शाळेत केलेले आहे. त्या संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन देण्यात आलेले आहे. पहिला आहे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबतचे अनुचित प्रकार अधूनमधून घडताना आढळून येतात. समाजाचा अशा घटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील स्वरूपाचा असतो व अशा घटनांचे विपरीत परिणाम विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय व संपूर्ण समाजावर देखील होत असतो. अशा अनुचित प्रकाराचे समूह उच्चाटन होणे आवश्यक आहे. 2 नंबरची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शाळांमध्ये मुख्याध्यापकाच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करण्यात यावे. सदर समितीमध्ये पालकांचे 2 प्रतिनिधी, शिक्षकांचे 2 प्रतिनिधी, 1 महिला शिक्षक प्रतिनिधी असतील. सदर समितीने विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात शासनाने वेळोवेळी विहित केलेले शासन निर्णय, परिपत्रक यांच्या शाळा स्तरावर अंमलबजावणीबाबत प्रत्येक महिन्यात आढावा घ्यावा व त्याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांच्याकडे अहवाल सादर करावा. तसेच विद्यार्थी सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नमुन्यामध्ये
समितीने प्रमाणित करून प्रमाणपत्र शाळेच्या दर्शनी भागावर लावावे, ही देखील सूचना महत्त्वाची आहे। या ठिकाणी हा मुद्दा देण्यात आलेला आहे, जिल्हा स्तरावरील विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती व विभागीय स्तरावरील पर्यवेक्षण। या ठिकाणी उपरोक्त अ, ब, क, ड व ई येथे नमूद करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याकरता शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना प्राथमिक व माध्यमिक शाळांकरता स्वतंत्ररित्या जिल्हा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करावी। सदर समितीमध्ये शासकीय शाळांचे 2 व खाजगी शाळांचे 2 प्रतिनिधी व पालक संघाचे 2 प्रतिनिधी सदस्य म्हणून घ्यावे। सदर समितीने महिन्यातून एकदा उपाययोजनांचा आढावा घ्यावा। यासाठी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे व पालकांचे जबाब नोंदवावे। याबाबतचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा। दुसरी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे, शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी अ, ब, क, ड व ई येथील उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे सनियंत्रण व पर्यवेक्षण करावे व वेळोवेळी क्षेत्रीय आढावा तसेच स्थळ भेटी करून या उपाययोजनांची प्रत्यक्ष खात्री करावी। अंमलबजावणी होत नसल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी व उपाययोजनांची पूर्तता करून घ्यावी। याबाबतचा अहवाल राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा सनियंत्रण समितीत सादर करावा। ग या ठिकाणी भाग देण्यात आलेला आहे, राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा सनियंत्रण समिती। राज्यावर देखील एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। या ठिकाणी दिलेला आहे 1 नंबरला बघा, विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात वेळोवेळी आढावा घेऊन याबाबत आवश्यकतेनुसार धोरणात्मक निर्णय अथवा अधिक उपाययोजना सुचवण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा नियंत्रण समिती गठीत करण्यात येत आहे। या ठिकाणी राज्यस्तरीय सुरक्षा कमिटी या ठिकाणी नेमली जाणार आहे। यामध्ये आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे अध्यक्ष असणार आहेत आणि आपण या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकत आहात, सहसंचालक प्रशासन आयुक्त शिक्षण कार्यालय हे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत। एकूण 7 जणांची ही कमिटी राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा सनियंत्रण समिती म्हणून स्थापन केली जाणार आहे। 2 नंबरचे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा सनियंत्रण समितीने सुरक्षा विषयक उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत 2 महिन्यातून एकदा शैक्षणिक विभागनिहाय आढावा घ्यावा व आवश्यकतेनुसार शासनास शिफारस सादर कराव्या। दुसरी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे, राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा सनियंत्रण समितीने आवश्यकतेनुसार माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला आयोग व माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांना समितीच्या बैठकीस निमंत्रित करावे व मार्गदर्शन घ्यावे। दुसरी सूचना आहे, शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन समिती संस्था मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब 24 तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवावी। अशी अनुचित घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्यास निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती संस्था गंभीर शास्तीस पात्र ठरेल। सुरक्षेसंबंधी अनुचित घटना घडल्यानंतर विशेषतः मुलींमध्ये स्व अपराधित्वाची भावना निर्माण होते, परिणामी त्या मानसिक दबावात येतात। त्यांना धीर देऊन त्यांना मनोबल व स्वास्थ्य वाढवण्याकरता इच्छुक स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। या पद्धतीने राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी या पत्राद्वारे आपल्याला करून घ्यायची आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।